रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबराय, प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज, वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नमन करून आपली नाथांची भारुड ही जी भारुडावरची सेवा चालू आहे ती आपण सुरुवात करूया. नाथांची भारुड भाग 23 मध्ये प्रविष्ट होत असताना खरं तर आपले 22 भाग झाले आणि मध्ये नैमित्तिक नृसिंह जयंती आल्यामुळे आपण एक दिवस त्यावर चिंतन केलं. पुन्हा आणखी आपलं भारुडावरचं चिंतन आज सुरू होत आहे. तर आज हा 23वा भाग आणि भारुडावरती चिंतन करत असताना अनेक अभंगाच्या द्वारे आपण एक एक अभंग घेऊन त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा तसंच नाथरायांच्या भारुडातील एक अभंग आपण चिंतनाला घेतो आहोत आणि अभंगाचं शीर्षक किंवा अभंग ज्या नावाने ओळखला जातो तो अभंग आहे फुगडी. फुगडी या प्रकरणातला अभंग आहे. सर्वप्रथम अभंग काय आहे ते आपण बघू आणि नंतर चिंतनाकडे वळू. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. वेणी गुंफी त्रिगुणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. चाड नाही कोणाची, चाड नाही कोणाची, आन सद्गुरु चरणाची, आन सद्गुरु चरणाची. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. वेणी गुंफी त्रिगुणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. फुगडी फुगडी घाली आजगे, फुगडी घाली आजगे, नाचू सहजा सहजगे, नाचू सहजा सहजगे. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. वेणी गुंफी त्रिगुणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. एका जनार्दनी निजगे, एका जनार्दनी निजगे, वंदु संत चरण रजगे, वंदु संत चरण रजगे. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. वेणी गुंफी त्रिगुणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. अशा प्रकारचा हा 4 चरणाचा फुगडी प्रकरणातला असा हा भारुडामध्ये आलेला नाथरायांचा प्रसिद्ध सुंदर अत्यंत परंतु अत्यंत चिंतनीय आणि गहन अर्थ असणारा, खोल अर्थ असणारा असा अभंग आहे. तसं पाहिलं तर फुगडी हा शब्द आपल्याला नवीन नाही. व्यावहारिक दृष्ट्या बघा किंवा आपण नेहमी फुगडी हा शब्द ऐकून आहोत, खेळून आहोत, बघून आहोत. महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या सारस्वतामध्ये फुगडी हा प्रकार नवीन नाही. कोकणापासून विदर्भापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कुठेही जा, फुगडी माहिती नाही असा माणूस नाही. काय फुगडी आहे, कशाला फुगडी? लौकिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर सण वार उत्सव यावेळेस आपल्याकडे फुगडी खेळल्या जाते. गणपती उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, नाही का, मंगळागौरीचे खेळ आहेत, आपल्याकडे फुगडी खेळली जाते ना. तेव्हा फुगडी प्रकारामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रकार आहेत. असं सांगितलं जातं की बैठी फुगडी आहे, दंड फुगडी आहे, लोळणी फुगडी आहे, दोघांमध्ये फुगडी आहे, चौघांमध्ये फुगडी आहे, अनेक प्रकार आहेत. पण तुम्हा मला ज्या फुगडी आपण ज्या बघितल्या किंवा फुगडी शब्द आपण उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी फुगडी येते
ती दोघांमधली फुगडी महाराष्ट्रामध्ये तरी प्रसिद्ध आहे. काय आहे ही फुगडी, कशा करता ही फुगडी? सणांमध्ये उत्साहामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं, नवचैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी फुगडीचा खेळ खेळला जातो. नाथरायांनी नेमकं हेच हेरलं. सर्वांना माहिती असलेलं, सर्वांना परिचित असलेलं रूपक द्यावं, हेच खरं म्हणजे खऱ्या साहित्यिकांचं आणि खऱ्या महात्म्यांचं लक्षण त्यावरून ओळख येतं. नाथरायांनी फुगडी हा खेळ सर्वांना माहिती असल्यामुळं त्या ठिकाणी फुगडीचं रूपक घेऊन तुम्हाला एक सिद्धांत दिला. द्वैत आणि अद्वैताचा हा कठीण सिद्धांत फुगडीच्या माध्यमातून नाथराय आपल्या समोर ठेवतात. मी सांगून गेलो की फुगडी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र खेळल्या जाते. खेळाचा प्रकार आहे. कशी खेळल्या जाते? दोघांमध्ये खेळल्या जाते. एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन, तिढा ठेवून, नाही का, क्रॉसमध्ये हात ठेवून एकमेकांच्या हातामध्ये घट्ट पकडल्या जाते. दोघांनी हे मागे रेटायचं, पाय सम करायचे. पाय फाकून फुगडी असते का? पाय जवळ करून त्या ठिकाणी पाय जवळ घ्यायचे, क्रॉसमध्ये हात घ्यायचे, घट्ट हात पकडायचे आणि गिरक्या मारायच्या. याला फुगडी असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे एवढं सर्व फुगडी खेळायचं आम्हाला का सांगताय? नाथरायांनी काय सांगितलं ते सांगा, त्याचं आपण चिंतन करू. पण नेमकं फुगडी म्हणजे काय हे आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय आपल्याला पुढचं चिंतन करणार नाही. म्हणून एवढा हा आपला सांगण्याचा प्रपंच आहे. नाथराय या अभंगातून, फुगडी या रूपकातून आपल्याला द्वैत आणि अद्वैताचा भाव या ठिकाणी प्रगट करतात. अर्थात जीव आणि ब्रह्माचं जे ऐक्य आहे, शब्द थोडे कठीण वाटतील, अवघड वाटतील, पण त्याला उपाय नाही. जीव आणि ब्रह्माचं जीव ब्रह्मैक्य हा कठीण सिद्धांत समजून सांगण्यासाठी नाथरायांनी सोपी फुगडी आपल्यासमोर ठेवली. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाथरायांनीच फुगडी सांगितली का? इतर संतांनी पण फुगडीचे अभंग आहेत की नाही? आहेत ना. माऊली ज्ञानोबायांनी सुद्धा फुगडी सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे. फुगडी 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 फुगे बाई फुगडी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तुगे. तू निज ब्रह्म आहे, तू परब्रह्म आहे, म्हणून फुगडी फुगे बाई फुगडी हे माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. तुकोबारायांचा सुद्धा अभंग आहे. अहो एवढंच कशाला, ज्या नाथांची भारुड आपण बघतोय त्या नाथरायांचे पंजोबा, ज्यांचे वारकऱ्यांवर अनंत उपकार आहे, ज्यांनी कर्नाटकात गेलेला आपला विठ्ठल पंढरपूरला आणून ठेवला, त्या भानुदास महाराजांचा सुद्धा फुगडी या प्रकारावर अभंग आहे. तुकोबारायांचा अभंग आहे, माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे, भानुदास महाराजांचा अभंग आहे आणि नाथरायांचा अभंग तर आपण चिंतनालाच घेतला. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. काय अर्थ आहे फुगडी घाली मी पणाची? नाथराय म्हणतात, मी पणाची म्हणजे अहंतेची फुगडी घाल, अहंता बाजूला कर. अहम म्हणजे जीवाच्या बाबतीत असलेलं तादात्म्य सोडून ब्रह्माच्या बाबतीत तादात्म्य जोड, म्हणजे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य करून ती फुगडी खेळ. त्याला नाथराय म्हणतात फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची. का हो, मी पणाची फुगडी घालायची. फुगडी दोघांमध्ये खेळल्या जाते. हो ना, म्हणून तर सांगतात ना, दोघींमध्ये फुगडी खेळल्या जाते. म्हणून एक संसारामध्ये आसक्त असलेली स्त्री या ठिकाणी महाराजांनी रूपकातून टाकली आहे आणि दुसरी स्त्री ही ब्रह्मस्वरूपातली स्त्री आहे. तेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जसं माऊलींच्या फुगडी या प्रकरणामध्ये आला आहे, माऊली म्हणतात, निज ब्रह्म तुगे परब्रह्म तुगे. एक फुगडी खेळणारी दुसरीला म्हणजे तू निज ब्रह्म आहे,
दुसरी तिला म्हणते तू परब्रह्म आहे. अर्थात जीव आणि शिव हे दोघेही त्या ठिकाणी ऐक्य करायचं असेल तर काय करावं लागेल? जीव हा जर शिवाचाच अंश आहे. आपण भगवद्गीतेमध्ये बघतो की नाही, ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानींद्रियाणी, नाही का? ममैवांशो जीवलोके. भगवान म्हणतात मीच तुमचा आत्मा म्हणून, अंश म्हणून तुमच्या, तुम्ही हे माझेच अंश आहात. असं जर आहे, मला सांगा, समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, नाल्याचं पाणी, घरचं पाणी, सर्व पाणीच आहे की नाही? अंश पाण्याचाच आहे. फक्त वेगवेगळ्या भांड्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आलं म्हणून नावं बदललीत. समुद्राच्याच पाण्याची वाफ होते, वाफेचं सादरीकरण होतं, मेघ निर्माण होतात, मेघ त्या ठिकाणी एकमेकावर आदळून पाणी पर्जन्य त्या ठिकाणी पृथ्वीवरती येतं आणि मग ते नदीच्या रूपाने समुद्राला मिळतं. म्हणजे काय? पाणीच आहे. तसं प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. तेव्हा ही भ्रामक अज्ञानाची, आपल्या डोळ्याला अज्ञानाची पट्टी बांधल्यामुळे, आपल्याला कळत नसल्यामुळं संत महात्मे आपल्याला वेगळ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबा रे, तू मी 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 करू नको. माझे माझे म्हणून व्यर्थ केला, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझं 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 जे करतो ना, ते मीपणाची फुगडी वेगळी कर बरं. फुगडी घाली मीपणाची, फुगडी घाली मीपणाची, ही मीपणाची अहंतेची फुगडी सोड. आणखी फुगडी या शब्दाचा अर्थ भरपूर आहे. फुगडी या शब्दाचा अर्थ बघा, असं म्हणतात, फुगडी खेळताना किंवा कुठलाही खेळ खेळताना दोन मित्रांमध्ये, दोन मैत्रिणींमध्ये त्या ठिकाणी जर वाद झाला तर एक, जसं आपण पूर्वी म्हणायचो बघा, कट्टी, कुठे कट्टी हा शब्द आहे, कुठे वेगळे काही शब्द असतील. फुगडीचा अर्थ असा आहे की एखाद्याच्या बाबतीत वैरत्व निर्माण करत, मित्रत्व संपलं, वाद झाला, आता तुझ्याशी बोलायचं नाही, अबोला धरायचं आहे, म्हणजे काय करायचं? त्याला म्हणतात फुगडी. म्हणजे आपल्यातलं मित्रत्व संपलं, फुगडी, असाही एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे, फू म्हणजे फुंकर घालणं. फू म्हणजे फुंकर घालणं. आणि फुंकर जर घालायची असेल तर कुणावर फुंकर घालतात? बघा, एखादा मोबाईल आपला ठेवलेला आहे, मोबाईलवर डस्ट जमली, धूळ जमली, आपण काय करतो? पुसून घ्यायचं किंवा फुंकर मारतो. कशासाठी? मळ बाजूला जावा. तसं या चित्तामध्ये निर्माण झालेला मळ हा दूर करण्यासाठी फुंकर मारावी, त्यालाही म्हणा फुगडी. फुगडी घाली मीपणाची, फुगडी घाली मीपणाची. माऊली ज्ञानोबा यांच्या त्या फुगडी अभंगामध्ये असं आहे, माऊली ज्ञानोबा असं म्हणतात तिथे, मन चित्त धू, मन चित्त धू विषयावरी थू, हा मन चित्त धू विषयावरी थू, फुगडी फुगे बाई फुगडी फू. मन चित्त धू, मन आणि चित्त यावर जे मलिन आवरण आलं आहे ते धुवून टाक. आणि विषयावरी तू, विषयाच्या सेवनाने किंवा विषयामध्ये भ्रमिष्ट झालेला, विषयामध्ये रत झालेला, संसारामध्ये आसक्त झालेल्यांना माऊली म्हणतात विषयावरी थू. विषयावर थुंकायचं, विषयावरी थू. आणि मन चित्त धू म्हणजे मन आणि चित्त निर्मळ करायचं. कशाने? फुगडी फुगे बाई फुगडी फू, निज ब्रह्म तू परब्रह्म तू. तेच नातराय म्हणतात की यासाठी काय करावं लागेल? अहंता बाजूला करावं लागेल. चित्तातला अहम जो आहे, मी आणि माझं, हे सर्वस्व मीच केलं, म्हणजे मीच केलं सर्व. माणूस तर नेहमी म्हणतो ना, कोणी केलं? मी केलं. मंदिर मी बांधलं, देव मी बसवलेत, देवाला जेवू मी घालतो, देवाला नैवेद्य मी दाखवतो, देवाची पूजा मी करतो,
अहो प्रत्येक ठिकाणी मी आहे. आणि नाथराय तर म्हणतात, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, त्रिगुणाची वेणी गुंफ. वेणी म्हणजे आपल्याला माहिती आहे, वेणी म्हणजे काय, आता विस्ताराने सांगावं लागेल ते नाही. वेणी अस्ताव्यस्त झाली, मोकळी झाली. कुठली वेणी? त्रिगुणाची वेणी. त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, सैराट सुटले. मनात येईल तसं हे बघा, सत्व रज तम ही तीनही गुण जरी, सत्व गुण जरी चांगला असला तरी तोही नको. महाराज तर म्हणतात आम्हाला सत्व रज तम हे सर्व जर मोकाट सुटले ना, तर त्यांना बांधावं लागेल ना. मग या सत्व रज आणि तमाची वेणी बांधावी. तेच नाथराय म्हणतात, वेणी बांधी त्रिगुणाची, वेणी बांधी त्रिगुणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, मी पणाची फुगडी घाल, सत्व रजतम याची वेणी बांध. का हो महाराज हेच करायचं का? काय हेच करायचं, दुसरं काही नाही का? नाही नाही नाही, नाथराय म्हणतात याच्याशिवाय दुसरं काहीच नाही बाबा. अहंता सोडून भगवंताच्या प्रती ममता निर्माण करणं यापेक्षा दुसरं काही नाही. तू फुगडी खेळ. माऊली ज्ञानोबा यांच्या फुगडी प्रकरणातलं शेवटचं चरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्ञानदेव सांगे गोडी, ज्ञानदेवा गोडी, ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी, केली संसारा फुगडी, ज्ञानदेवा गोडी, ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी, केली संसारा फुगडी, फुगडी फुगे बाई, फुगडी फुगडी फुगे बाई, फुगडी फू. माऊली ज्ञानोबा म्हणतात संसाराची फुगडी, संसाराची फुगडी कर म्हणजे फुगडी. जसं मी सांगितलं मित्रत्व टाकायचं, फुगडी वैरत्व निर्माण होणं, तसं संसाराच्या प्रती मित्रत्व, संसाराच्या प्रती असलेली चाड बाजूला गेली की मग खऱ्या अर्थानं फुगडी होईल. मग फुगडी खेळायची कोणासोबत? तर परमात्म्यासोबत खेळायची. म्हणून नाथराय म्हणतात फुगडी तुमची जी संसाराची फुगडी आहे ना, माऊली ज्ञानोबांनी सांगितलं तेच नाथराय सांगतात की ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी, संसाराची फुगडी केली म्हणजे संसार फू केला. आणि मग संसार फू केल्यानंतर नाथराय म्हणतात याच्याशिवाय दुसरी चाड नाही. बरं, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथराय आपल्याला तेच सांगतात की चाड नाही कोणाची, चाड नाही कोणाची, आता सद्गुरु चरणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पण, चाड नाही कोणाची, आता कुणाचीही चाड नाही. मी सद्गुरूंच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो. नाथराय म्हणतात आन सद्गुरु चरणाची, आन म्हणजे शपथ, आणि सद्गुरु चरण म्हणजे सद्गुरूचे पाय, संतांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी की आज चाड नाही कोणाची, दुसऱ्याची चाड आता नाही. फक्त चाड फक्त कुणाची? परमात्म्याची चाड. आणि ज्याला परमात्म्याची चाड लागते ना महाराज, गोड वासुदेव प्रकरणातला अभंग या परमार्थाची चाड, तोच चाड शब्द इथे घ्या. जया परमार्थाची चाड, त्याला परमार्थाची चाड निर्माण होईल ना, त्याला या ठिकाणी वेणीही गुंतल्या जाईल, फुगडीही होईल, संसाराची ही फुगडी होईल आणि खेळायला लागेल, खेळावं लागेल. फुगडी खेळायची असली तर परमात्म्यासोबत खेळता येईल. असा थोडा कठीण अर्थ आहे, पण आपल्याला जसं सांगता येईल तसं आपण प्रयत्न करू. फुगडी घाली आज गे, तरी नाथराय म्हणतात फुगडी घाला, खेळा फुगडी, आजच खेळा. आता आज हा शब्द हा पण खूप विचार करण्याजोगा आहे. आज हा शब्द का आला? आज आणि आता हे शब्द असे आहेत ना महाराज, हे सध्याच सांगतात, भूतकाळ सांगत नाही, भविष्य सांगत नाही, पुढे काय करा ते सांगत नाही, पण
आज आता आता तरी पुढे हाची उपदेश. आता आज नात्रा म्हणतात फुगडी खेळा, संसाराची फुगडी टाका. केली संसारा फुगडी आजच का? कारण क्षणभंगूर नाही भरोसा म्हणून आज, नाही तर उद्या सांगितलं असतं. क्षणभंगूर नाही भरोसा, क्षणभंगूर भरोसा नसल्यामुळं त्या ठिकाणी महाराज म्हणतात आज. प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ आहे महाराज. कुठलाही शब्द यमक जुळावं म्हणून त्यात टाकला असं समजण्याचं कारण नाही. संत महात्म्यांचे शब्द हे तोलून मोलून वापरलेले असतात. म्हणून इथे आज हा शब्द घालण्याचं कारणच असं आहे. फुगडी घाली आज गे, आज फुगडी घाल, नाचू सदा सहज गे. आणि मग आज जो संसाराची फुगडी घातली ना की मग नाचू. का नाचायचं शिकवता का? नर्त नाही का हे? भजन शिकवा, कीर्तन शिकवा. संतांनी भजन कीर्तन शिकवावं का नाचणं शिकवावं? नाचरायचं या ठिकाणी नाचू म्हणतात. अहो नाचरायच नाचू म्हणतात का? सर्व संत महात्मे नाचू म्हणतात ना आपल्याला, पण कुठे नाचू? नाचू कीर्तनाचे रंगी. नामदेवराय सांगतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून जगी. ज्ञानदीप लावण्यासाठी नाचावं, नर्तन करावं. कीर्तनही सांगितलं आणि नर्तनही सांगितलं, परंतु परमात्मा प्राप्तीचं नर्तन इथे सांगितलं आहे. तुकोबारायांचा पण अभंग आहे ना, नाचायचं तर कुठे नाचायचं? सुखे नाचा हो कीर्तनी. मी का सांगतो आहे, विषयांतर आपल्याला करायचं नाही, पण नाच हा शब्द आल्यामुळे सांगितलं पाहिजे सुखे नाचा हो कीर्तनी. कारण भागवत भक्ताचं असं आहे महाराज, भागवत भक्त मनानेच नाचत असतो, मनानेच फुगड्या खेळत असतो. आणि ते सांगतात पण, तुकोबारा सांगतात ना, गायनाचे उडे आपुलिया शंदे, गायनाचे उडे आपुलिया शंदे. तो गातो, नाचतो, उडतो नाही का? का? कारण त्याची फुगडी, संसाराची फुगडी झाली आणि आता परमार्थाची फुगडी सुरू झाली महाराज. तो खेळतो आहे. कोणासोबत खेळतो आहे? संतांसोबत खेळतो, देवासोबत खेळतो. म्हणून महाराज म्हणतात फुगडी घाली मी पणाची, वेणी गुंफी त्रिगुणाची, चाड नाही कोणाची, आता सद्गुरु चरणाची आन सद्गुरु चरणाची. सहज नाचू, सहज. सहज शक्य आहे का हो? नाचायचं असलं तर डान्सचे क्लास लावावे लागतात. नाचायचं जर असेल ना तर नाचणं सुद्धा आपल्याला शिकावं लागतं. आणि महाराज म्हणतात सहज नाचू. कसं काय सहज नाचायचं? अर्थात सहज नाचू म्हणजे भक्ती सुखामध्ये रंगून जाऊ. आणि भक्ती सुखामध्ये रंगायचं असेल तर फक्त आणि फक्त संत चरण रज लागले तरच रंगता येईल. संतांची संगत लाभली तरच त्यात रममान होता येईल. म्हणून नाथराय अभंगाचं शेवटचं चरण या फुगडी प्रकरणातलं असताना सांगतात, एका जनार्दनी निजगे, एका जनार्दनी निजगे. आणि मग काय करायचं? निजगे म्हणजे झोप असा अर्थ नाही, निज म्हणजे झोप नाही. ते एका जनार्दनी निजगे, निज म्हणजे ब्रह्म आत्मा, निज निज रूप ज्याला म्हणतात. एका जनार्दनी निजगे, परमात्मा ब्रह्मरूप परब्रह्मरूप प्राप्ती करायची आहे, त्याला मिळायचे आहे, त्याच्याशी खेळायचं आहे. तर काय करावं लागेल? वंदू संत चरण रजगे, वंदू संत चरण रजगे. फुगडी घाली मी पणाची, फुगडी घाली मी पणाची, वंदू संत चरण रजगे. शांती ब्रह्मनाथ महाराज असं म्हणतात की आम्ही संत चरण रज वंदू. वंदू म्हणजे नमस्कार करू. का महाराज? नमस्कारापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही संत चरण रज सांगता. रज म्हणजे माती. संताच्या चरणाची माती ती आमच्या कपाळाला लावू असं नाथराय म्हणतात. कशासाठी? परमात्म्याचं जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होण्यासाठी थोडक्यात. आणि मग जीव ब्रह्मैक्य प्राप्त करून घेण्यासाठी जर संतांची भेट व्हावी, संत मिळावे, संतांचं
त्या ठिकाणी पूजन करावं, संतांना शरण जावं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्या पायाची माती लावावी. नाथराय काय सांगत असाल महाराज, अहो तुम्ही आम्ही सोडा, विश्वाचा जनित असलेला देव, वैकुंठ नायक असलेला देव, तो सुद्धा त्यांच्या चरणाच्या मातीसाठी तळपडतो महाराज, विव्हळतो. अहो नवे नवे मागे धावतो. देव इच्छी रज चरणाची माती, देव इच्छी रज चरणाची माती. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, देव इच्छी रज चरणाची माती. देव सुद्धा ज्यांच्या चरणाच्या मातीसाठी तडमडतो, विव्हळतो, व्याकुळ होतो, म्हणजे ज्यांच्या चरणाच्या मातीला किती महत्व असेल महाराज. तेव्हा अशा महत्व असलेल्या संत चरणा रज आम्ही वंदू, म्हणजे आम्ही त्याला नमस्कार करू, संतांना शरण जाऊ, संत सांगतील त्या मार्गाने जाऊ. कशासाठी महाराज? एका जनार्दनी निजगे, एका जनार्दनी निजगे, वंदू संत चरण रजगे. नाथराय म्हणतात ही संसाराची फुगडी, जसं माऊली ज्ञानोबाराने सांगितलं की केली संसारा फुगडी, संसाराची फुगडी जर करायची असेल तर संत चरण रज आपल्याला त्या ठिकाणी वंदावं लागेल, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जावं लागेल, मग आपल्याला खेळता येईल. मी बोलून गेलो होतो की नाथरायांचे पंजोबा भानुदास महाराजांचा ही फुगडी प्रकरणावर अभंग आहे. संत भानुदास महाराज त्या अभंगामध्ये असं सांगतात, तुम्ही आम्ही खेळू, तुम्ही आम्ही खेळू दोघी गे, तुम्ही आम्ही खेळू दोघी गे, फू 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 फुगडी गे, फू 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 फुगडी गे, तुम्ही आम्ही खेळू दोघी गे, तुम्ही आम्ही खेळू कोण दोघे? द्वैताचा भाव. हे बघा, दोघं आले म्हणजे द्वैत आलं, आणि द्वैत जर मानायचं नाही, अद्वैत जर मानायचं आहे तर मग दोघं आले कुठून? थोडस खोल चिंतन आहे. पण भानुदास महाराज असं म्हणतात, आम्ही खेळू, देवासोबत आम्ही खेळू, संतांसोबत आम्ही खेळू, ब्रह्मासोबत आम्ही खेळू. अहो ब्रह्म काय आकार आहे का ब्रह्माला? मग ब्रह्मासोबत तुम्ही खेळणार कसं? पण ज्या अर्थी भानुदास महाराज म्हणतात खेळू, त्या अर्थी खेळता येत असावं, नाही का? भानुदास महाराज म्हणतात, तुम्ही आम्ही खेळू दोघे गे, तुम्ही आम्ही खेळू दोघे गे, फु 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 फुगडी गे, फु 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 फुगडी गे. तेव्हा अशा प्रकारची फुगडी संत महात्म्यांनी खेळली, ऋषी मुनींनी खेळली, आणि ती फुगडी खेळत असताना खऱ्या अर्थानं फुगडीचा अर्थ त्यांनी आपल्याला समजावून सांगण्यासाठी, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला फुगडी खेळण्यात आनंद मिळतो म्हणून फुगडी खेळतो की नाही आपण? आनंद मिळतो. त्या ठिकाणी व्यायाम सुद्धा होतो ना फुगडी खेळताना, व्यायाम सुद्धा होतो, मानसिक आनंद लाभतो, शारीरिक आनंद लाभतो, मन प्रसन्न होते. ह्या व्यवहारातल्या फुगडीनं जर असं होत असेल तर नाथराय सांगतात तशा आध्यात्मिक फुगडीचा आपण विचार केला तर हे अशक्य आहे का? एका जनार्दनी निजगे. महाराज म्हणतात अशक्य नाही. ते निज रूप, परब्रह्म रूप, निज रूप, परब्रह्म रूप, निज ब्रह्म आत्मज्ञान सर्व तुम्हाला प्राप्त होईल. कारण निज ब्रह्म तुगे बाई, परब्रह्म तुगे. कारण ब्रह्मरूपीने ती फुगडी खेळणारी दुसऱ्या संसारामध्ये आसक्त असलेल्या फुगडी खेळणाऱ्याला सांगते की बाई तुझ्या संसारातून बाहेर नाही. एक नाम मांडी, एक नाम मांडी, दुजा वाव सांडी, एक नाम मांडी, दुजा वाव सांडी, फुगडी फुगे बाई, फुगडी फुगडी फुगे बाई, फुगडी. एक नाम सांडी, एकच नाव घ्यायचं, एक रूपानं देवाला शरण जायचं, एका देवाला शरण जायचं. आणि असं जर केलं, त्यासाठी आपल्याला 2 प्रमेय सांगितली की मन चित्त धू विषयावर इथू. एवढा जरी विषय आपण त्या ठिकाणी केला की मन आणि चित्त, मन म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याचा आपण विचार बरेचदा केलेला आहे. त्यामुळे पुन्हा आणखी मन आणि चित्त म्हणजे काय सांगत नाही. फक्त एका वाक्यात सांगायचं झालं तर संकल्प विकल्प जे करते ते मन, आणि भूत आणि भविष्याचा विचार आपल्या मनामध्ये खेळवते ते चित्त. दोन्ही गोष्टी अंतःकरणाच्या ह्या वृत्ती आहेत, आणि या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्या राहाव्यात म्हणून त्या धू असं माऊलीही सांगतात की मन चित्त धू विषयावरी थू
फुगडी फुगे बाई फुगडी फू. माऊली ज्ञानोबारांनी जसं फुगडी या प्रकरणामध्ये सांगितलं तेच आपण आज भारुड प्रकरणामधलं जे नाथरायांचं फुगडी प्रकरण आहे त्यात सुद्धा त्यामध्ये सुद्धा तोच भाव आहे. नाथराय म्हणतात अहंतेची फुगडी, मीपणाची फुगडी सोड, मी 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 करू नको. मी आणि म्हणजे जीव आणि शिव याचं ब्रह्मैक्य कर. ब्रह्म जीव हा शिव आहे या विचारापर्यंत आज नाही तरी कधीतरी पोचण्याचा प्रयत्न कर. जीव ब्रह्मैक्याची जाणीव करून देण्यासाठी नाथरायांनी हा कठीण असा विषय खूप कठीण आहे, वेदांताचा विषय आहे, आपल्याही बुद्धीच्या पलीकडचा आहे, माझ्याही बुद्धीच्या पलीकडचा आहे. ऐकण्यासाठी पण थोडासा कंटाळवाणा वाटतो. तेव्हा असा उच्च सिद्धांत, उच्च विचार नाथराय या अभंगातून सांगतात. मी सांगून गेलो की विषय कठीण आहे, परंतु कठीण जरी असला तरी नाथरायांनी आपल्याला सोपा करून देण्यासाठी फुगडी हे रूप घेतलं. आपण या फुगडी या अभंगातून नाही काही कळलं तरी एवढा मात्र आपल्याला अर्थ लागू शकतो. मीपणा सोडा फुगडी घाली मीपणाची. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. तेव्हा नाथरायांच्या भारुड प्रकरणातल्या 23व्या चिंतनाचं हे पुष्प, फुगडी या प्रकरणातलं हे पुष्प नाथरायांच्या चरणी अर्पण करू. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये भारुडामधीलच एखादा वेगळा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुढच्या अभंगासाठी, पुढच्या भारुडासाठी नाथराय आपल्याला प्रवृत्त करतील आणि आपल्याकडून ती चिंतन सेवा करून घेतील. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या ठरल्याप्रमाणे श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.